पूर्व भागातील पालकांसाठी खुशखबर. स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते इयत्ता 5वी पर्यंत प्रवेश खुला. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकाच कॅम्पसमध्ये सर्व सुविधा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, भव्य इमारत, भव्य क्रीडांगण, KG ते PG एकाच कॅम्पसमध्ये, उत्तम स्मार्ट रूम, ई लर्निंगची सुविधा, उत्तम कॉम्प्युटर लॅब, मुलामुलींना सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली सुरक्षित कॅम्पस, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, प्रशस्त सुसज्ज वर्ग, प्रसन्न वातावरण, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, वेळोवेळी पालक सभेचे आयोजन, शिक्षणासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवणारी शिक्षण संस्था. तर आजच संपर्क साधा. श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल, चन्नवीर नगर, MIDC, अक्कलकोट रोड, सोलापूर. मोबाईल 7620 40 85 69. महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी, वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी, तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा, मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी तसेच 1 मे महाराष्ट्र कामगार दिन अशा वर्षातून 4 वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना 5,000 रुपये 20,000 रुपये प्रतिवर्ष जाहिराती मिळायच्या. सन 2018 पासून राज्य सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंद केले आहे. सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीची झाली आहे. कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी खच खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना DTP व छपाईचा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत. समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाईचा खर्च, त्याचबरोबर छोट्या यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी माना टाकले आहेत. राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृतीचे काम करत आहेत, परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरत आहे. राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळण्याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्र व्यवहार केला असून राज्य सरकारने यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 1 मे महाराष्ट्र दिन, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि दिवाळी या दरम्यान 5,000 रुपये प्रमाणे वर्षाला 20,000 रुपयाच्या जाहिराती मिळायच्या. 2018 नंतर त्या सरकारने राज्यातील वृत्तपत्रांना जाहिरात देणे बंद केलेले आहे. म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे वेळोवेळी निवेदन आणि पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु राज्य सरकारने राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना जाहिराती देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे. यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती न मिळाल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार. प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्य सरकारला इशारा. महाराष्ट्र राज्यातील यादी व नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळाव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, जिल्हा संघटक अन्सार तांबोळी, BS, दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, दैनिक आबतकचे संपादक प्रसाद जगताप, कार्यकारी संपादक शाहनवाज कंपनी, सुमित भांडेकर, कार्यकारी संपादक शाहनवाज कंपल्ली, सुमित भांडेकर, कुणाल धोत्रे, रिजवान शेख, इम्तियाज अक्कलकोटे, सिद्धेश्वर पुजारी, जाहिद बागवान, श्रीकांत कोळी, नागनाथ गणपा, शब्बीर तांबोळी, खालिद चंडरकी, अकबर शेख, अरविंद नागटिळक, सादिक नदाब, कबीर तांडुरे, अरुण सिडगिद्दी, दैनिक जय होचे संपादक विजयकुमार हुगडे, जमजमचे संपादक जाकीर हुंडेकरी, मोहन थळंगे, सूर्यकांत वनकवडे, रोहित घोडके, शब्बीर शेख, आदिल पटेल, एजाज खलिफा, शब्बीर शेख, आदिल पटेल, एजाज खलिफा, कलीमभाई शेख, वसीम देशमुख इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.